राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज भूम तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। भूममध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेलं नुकसान याची ते पाहणी देखील करणार आहेत। मी आता त्याच वालवड गावामध्ये आहे। या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। मी एका शेतामध्ये आहे। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अगदी रस्ते सुद्धा या ठिकाणचे वाहून गेलेले आहेत, जमीन खरडून गेलेली आहे, सोयाबीनचं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि कुठेतरी आता शेतकरी अजित पवार यांच्या दौऱ्याकडे आशा लावून बसलेला आहे की अजित पवार कुठेतरी मोठा दिलासा देतील। आणि आपण त्या वालवड गावामध्ये सर्व गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमकं त्यांची मागणी असणार आहे? आज मुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येत आहेत, काय मागणी असणार आहे? मोठं नुकसान झालं आता तुम्ही पाहता वालवड शिवारातील तर आता प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान न भरून येणार आहे। आता सध्या शासकीय लेवलवर कागदोपत्री पंचनामे चालू आहेत तलाठ्यामार्फत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। परंतु त्याच्यावर न भागता एक सरकारला अशी एक माझी विनंती राहील की सरसकट अनुदान आणि जे काय रानं खरडून गेलेत हे त्याचं नुकसान भरून यावर त्यांना रक्कम रोख स्वरूपात द्यावी आणि शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरून काढावं, तरच शेतकरी या एवढ्या मोठ्या आर्थिक संकटातून उभा राहू शकेल। अन्यथा त्याचं कंबर मोठ्यावर राहणार नाही। आणि दुसरी एक विनंती आहे की इतका प्रचंड पाऊस, आता माझं वय 61 चालू आहे, माझ्या आजपर्यंत वयात इतका मोठा पाऊस झालेला नाही। त्यामुळे शासनाला एक माझी नम्र विनंती राहील की या भूम परांड्यामध्ये भरपूर अतिवृष्टी झाल्यामुळे या भूम परांड्या तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा की जेणेकरून शेतकऱ्यावर जे कर्ज असेल, लाईट बिल असेल, त्याचा कुठेतरी थोडा आधार होईल। शेतकऱ्याचे कर्ज सरसकट माफ करायला पाहिजे, कारण का शेतकऱ्यांनी कर्ज भरायचीच कुठून? होत्याचं नव्हतं झालंय, उडीद गेला, सोयाबीन गेलं, तुरी गेल्या, आज ऊसाची परिस्थिती बघतोय, ऊस सुद्धा लोळल्यात। त्यामुळं एवढा पाऊस झाल्यामुळे जर आता आपल्याला खरीपाची पेरणी आहे हे सुद्धा पेरणी करणं अवघड आहे, कारण का शेतकऱ्यापाशी पैसाच नाही। म्हणून शेतकऱ्याचा सातबारा या शासनानं कोरा करावा, एवढीच माझी नम्र विनंती राहील। काय मागणी? एक आज उपमुख्यमंत्री ते येत आहेत, सातबारा कोरा करावा शासनानं आणि ही सगळी भरपाई द्यावा। किती झालं नुकसान? जो अर्धा एकर रान वाहून गेल्यात नदीच्या आड्याली पड्याली दुधना नदीच्या, त्यांनी अर्धा एकरच्या भरपाई करून द्यावा, लाईट बिल माफ करावा, कर्ज माफ करावा, कोरा सातबारा करावा। आमची एक पुलावून गाडी बी वाहून गेली नवी, जनावरं बी काय वाहून गेली? जनावर बी गेल्यात, शेरडा गेल्यात, पण कुणी काय बघायला आलं नव्हतं आजपासून आमच्याकडे। आता ही टीव्ही वाले आल्यात इथं या पुलावर, मग सरकारने ह्याच्याकडे ध्यान द्यावा। काय मागणी असणार? सरकारने सरसकट ओला दुष्काळ भूम परांडावासी या तालुक्यात जाहीर करावा अशी तीव्र शेतकऱ्यांची इच्छा आहे। आणि शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालंय, कधी न भरून निघणारं नुकसान झालंय, पण शासनानं त्यांच्या लेवलला जेवढं होता होईल तेवढं प्रयत्न करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी एवढीच इच्छा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना मदत करू, पण ओला दुष्काळाचं ते काय बोलत नाहीत। काय मागणी? देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओला दुष्काळ जाहीर करावा, कारण नदी दुधना नदी पात्राचे जवळजवळ अर्धा किलोमीटर पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे अर्धा किलोमीटर पूर्ण भाग वाहून गेलेला आहे, पिकं पूर्ण वाहून गेले आहेत, तरी त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी। आज मंत्री महोदय येत आहेत, तुम्ही काय त्यांच्याकडे मागणी करणार आहे? तुम्ही भेटून काय त्यांना बोलणार आहेत, काय व्यथा मांडणार आहेत? त्यांच्या व्यथा मांडणार आहेत की ओला दुष्काळ जाहीर करा आणि जे सरसकट कर्जमाफी करा याची आम्ही मागणी करणार। की आपण जर पाहिलं तर अगदी ओला दुष्काळ जाहीर करा ही प्रामुख्यानं मागणी जी आहे ती या वालवड परिसरातील शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, वालवड, भूम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।